शंभू वर्मन कृत बुधभूषणच्या 101व्या भागामध्ये डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजचा शंभू राजांच्या श्लोकाचा विषय आहे तो म्हणजे दासेरक. दासेरक म्हणजे उंट. उंटाला उद्देशून महाराजांनी काय लिहिले पाहूया. दासेरकस्य दासीय बद्री यदि रोचते येतावतेव किम द्राक्षान साक्षाद मृदास्पदम. म्हणजे दासेर कस्य, दासेर म्हणजे उंट. उंटाचे गुलाम होणं हे कुणाला आवडतं? बोराला आवडतं, बोरीच्या झाडाला आवडतं. आणि ते पाहून काय करते द्राक्षवेल? साक्षात अमृताप्रमाणे काय करू लागली? बोरीवर घर करू लागली. कशासाठी? बोरीचे जे काटे असतात त्या काट्यामुळे त्याचं काय होतं? उंटापासून संरक्षण होतं. उंटच का, इतर प्राण्यांपासून सुद्धा संरक्षण. म्हणजे कुणालाही न आवडणारी बोर ही सर्वांना आवडणाऱ्या द्राक्षवेलीला आवडू लागली. का? कारण त्या ठिकाणी काय आहे? तिला पूर्णपणे संरक्षण आहे. त्यामुळे महाराज म्हणतात दासेर कस्य दासे बद्री यदि रोचते. दासेर कस्य, दासेर म्हणजे उंटाचं दास्य करणं हे बोरीला आवडतं. आणि मग आता इथं उंटाचं दास्य करते बोर, म्हणजे आता उंट बोरीला अपाय करणार नाही. केली तरी त्याला काटे आहेत. उंटाच काय, दुसरा कुठलाही प्राणी त्या ठिकाणी येणार नाही. म्हणून येतावे की द्राक्षा साक्षात अमृतास्पदम, अमृताप्रमाणे वाढणारी ही वेल काय होते? ह्या बोरीवर जाते. म्हणजे आपल्या भविष्यामध्ये आपल्याला कशाची आवश्यकता आहे, आपण कुठं सुरक्षित राहू, याचा विचार करून व्यक्ती कुठे थांबावं, कुठे जावं याचा निर्णय घेत असतात. आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा निर्णय घेताना उंटासारख्या शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी आपण बोरीसारखा मित्र निवडला पाहिजे आणि त्यातून आपण पुढे गेलं पाहिजे. कसे मित्र, कसे शत्रू निवडावे? शत्रू तर आपल्या हातात नाही, पण मित्र असे निवडा की जे आपल्या शत्रूपासून काय करतील? सहजच संरक्षण करतील आणि आपलीही काय होईल, मग त्यांना मदत होईल. अशा प्रकारचं सहजीवन जर जगलो तर आपलंही जीवन सुखकर होईल आणि समाजही काय होईल? चांगला बनेल. थांबूया, भेटूया पुढच्या श्लोकामध्ये. तोपर्यंत जय शहाजी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. आणि हा होता श्लोक क्रमांक 183.